मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई पायी यात्रेचा आज 4था दिवस आहे। रांजणगाववरून ही यात्रा निघाल्यानंतर मोठ्या संख्येनं मराठे या यात्रेमध्ये पायी चालत आहेत। दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वाहनं सुद्धा सहभागी झाले आहेत आणि जिथं जावं तिथं लोक त्यांना भेटण्यासाठी त्यांच्यावर सेल्फी घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। त्याचबद्दल आपण बोलूयात। आज 4था दिवस आहे आणि पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळतो आहे। लोक सेल्फीसाठी आसुसलेले आहेत असं दिसतं आहे। वाजंत्री वाजतायत, हार पुष्प सगळं हे सगळं सुरू आहे। आज 4थ्या दिवसापर्यंतचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? अफाट मराठा समाजाने ताकद दिली, अफाट प्रेम दिला, खूप असा आशीर्वाद दिला। जिंकून येईल एवढी शक्ती मराठ्यांनी उभा केली। जे मराठे मुंबईकडे येणार आहेत ते सोबत आहेत आणि जे येणार नाही ते आशीर्वाद द्यायला रस्त्यावर मराठी उभा आहे। नोकऱ्याला रजा, उद्योग बंद, आपलं लेकरू मुंबईकडे चाललंय, चला रे सगळ्यांचं इथे याचं, श्रीमंत मराठ्यांचं, गरीब मराठ्यांचं, सगळ्यांचं चला रे मुंबईकडं। आणि किमान मुंबईकडं जे जाणार नाहीत त्यांनी वाटा लावायला सगळे चला। आणि अख्खा मराठा समाज राज्यातला आणि या रस्त्यावरती शेकडो गाव एकत्र झाले। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे, ओवाळणी केली जात आहे, औक्षण केलं जात आहे आणि त्यांना आरक्षण घेऊन या असं सांगितलं जातं। तुम्ही बोलत होता समाज खूप ताकदीनं एकत्र आला आणि ज्या रस्त्यावरून आम्ही चाललो त्या रस्त्यावर तिथं ताकदीनं मराठी आणि पुणे तर पुण्याचे, पुण्याने तर सगळे रेकॉर्डच मोडले। मराठा समाज पुण्यात जिल्ह्यातला आम्ही ज्या रस्त्याने चालतो त्या रस्त्यावरती शेकडोच्या संख्येने यायला लागले आणि साथ द्यायला लागले। दादा हे सोपं नाही हो, खोटं बोलणं खूप सोपं असतं। 30-32 किलोमीटरवर उभा राहा जागा नाही गाड्यासह। आम्हालाच 5 नुसतं पायी चालायला आम्हालाच 5 किलोमीटर लागायला लागलं। सरकारला कळत नाही हे किती आंदोलनानं हे आंदोलन किती पुढे गेले, याने काय रूप घेतलंय कळत नाही सरकारला। काय दखल घेतली 4 दिवसात? काहीच नाही। रात्री तेवढे आलते त्यांचे प्रतिनिधी आले, आम्ही प्रत्येकाचा सन्मान करतो ना, आम्ही काय असं करत नाही। परंतु माझा मूळ कळीचा मुद्दा हे होय, एवढा समाज एकत्र आलाय, मुंबईच्या दिशेनं निघाला, इतकं हाल अपेष्ट सहन करतोय। बारीक बारीक लेकरं, माता मावल्या रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत रोडवर उभा राहायला लागल्या। सकाळी 10 वाजल्यापासून उभा आहेत त्या, तो रात्रीच्या 2 वाजेपर्यंत। सरकारनं ती तरी जाणीव किमान ठेवायला पाहिजे की समाज एवढा जागायला लागलाय, हे आंदोलन आता सोपं राहिलेलं नाही, एवढं कळू नाही। मग आता याच्यातून तोड आपल्या 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र सगळे द्यायचे, त्यांच्या महाराष्ट्रातल्या परिवाराला पण द्यायचं आणि सगळे सोयऱ्यांचा आदेश आणायचा आणि त्याच्या पाठीमागच्या ज्या 4-2 आणखीन मागण्या त्या समाजाच्या त्या पूर्ण करायच्या। ते आपल्या पहिल्यापासूनच आहे, त्याच्यात काय बदल नाही। तुम्ही प्रमाणपत्र सापडले असून देत नाहीत म्हणजे काय, कशाला मुंबईकडे यावं लागलं असतं आम्हाला? ही जी प्रशासकीय प्रक्रिया आहे त्याला थोडा काळ द्यावा लागतो असं तुम्हाला वाटत नाही का? वाटतं ना, म्हणूनच ती 23 डिसेंबर ते 20 जानेवारीपर्यंत वेळच होता ना, तेव्हा काय केलं? आता समाज माझा किती दिवस सहन करा? तुम्ही लय अडत काढो आमच्या समाजाला। वर्षानुवर्ष आमच्या समाजानं तुमचे कामं करायचे, वर्षानुवर्ष आंदोलन करायचं, तुम्ही येड्यात काढायचं आम्हाला आहे ना? तुम्ही पागल समजता आम्हाला। आता बघा कसा मराठा वस्ताद झाला। एवढ्या मोठ्या संख्येने आल्यानंतर सरकारला दखल घ्यावी लागेल तुम्ही असं म्हणताय, पण या सगळ्या याच्यामध्ये शिंदे समिती स्थापना झाली, त्याच्यानंतर सर्वेक्षण सुरू झालं, हे सगळं काम सुरू असताना सुद्धा असं वाटत नाही का की काही दिवस आपण जर सरकारला दिले तर बऱ्यापैकी आणखी जास्त चांगलं काम होऊ शकतं? कारण सरकारच्या वतीनं वारंवार सांगितलं जातं आहे की आम्ही टिकेल असं आरक्षण देण्यासाठी जे काही करायचं ते करतो आहे। म्हणजे हे बघा, शिंदे समिती गठीत झाली, त्यानंतर सर्वेक्षण म्हणजे आतापर्यंत नोंदी तपासल्या गेल्या, कुणबीच्या तुमच्या आंदोलनामुळे तो दबाव पडला, कुणबीच्या नोंदी 54 लाख मिळाल्या, त्याच्यानंतर पुन्हा समिती सर्वेक्षण करायला आजपासून सुरुवात केलेली आहे। ते मान्य केलं ना आम्ही की या आंदोलनामुळं नोंदी सापडायला लागल्या, आयोगही गठीत झाला, हे आम्ही मान्यच केलं ना। पण नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र कमी नाही दिले, काय कारण? ठीक आहे, ते 70 वर्ष जो आरक्षण आणि नोंदी बाहेर येत नव्हत्या त्या बाहेर आल्या, हे मात्र मान्य आहे। आणि मराठा समाजात सुद्धा ते मान्य आहे की आपल्या नोंदी सापडून देत नव्हते, किमान या आंदोलनामुळे सापडल्या
आणि पत्र मिळायला लागलेत, पण तुम्ही पत्र का देत नाही, परिवाराला का देत नाही आणि अध्यादेश लागू का होत नाही? या मुद्द्यावर तुम्ही ठाम आहेत, बरोबर, आणि सरकार असं म्हणतंय, पण तोडगा निघायला ऑप्शन काय आहे? काहीतरी ऑप्शन तुम्ही सरकारसमोर ठेवलं पाहिजे ना, की बाबा माझं म्हणणं असं आहे, यातलं तुमचं थोडं आमचं थोडं, असं काहीतरी केलं पाहिजे ना. त्याच्याशिवाय तोडगा कसं निघणार? अरे पण कोणी आलं तर पाहिजे ना आमच्याकडे बदलून येतात. समजा सरकार नाही आलं तर तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून, साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही सरकारला आवाहन करू शकता ना, की बाबा तुमचं काहीतरी तोडगा आहे. हे काय चर्चा एकतर्फी होते असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्ही इकडून बोलताय, ते तिकडून बोलतायत, मग यातून मार्ग निघेल का? आणि मग हे आता त्यांनाच कळायला पाहिजे ना, मायबापाच्या भूमिकेत ती राज्य त्यांना चालवायचं, जनता दैवत म्हणून त्यांनी मान्य करायचं, आणि जनता पायपीट करायला लागली, गाऱ्या गुऱ्यात बारीक बारीक लेकराला कोणाला काही झालं तर मग हे कळत नाही का त्यांना? थेट प्रश्न आहे, तुम्ही सरकारसमोर आता या क्षणाला काय ठेवणार आहात? तडजोड करायची असेल किंवा या आंदोलनाच्या संदर्भात चर्चा करायची असेल तर तुम्ही काहीतरी ठेवणार असेल ना? तडजोड फिडजोड काही नाही. 54 लाख नोंदी, आता त्याचे प्रमाणपत्र का दिले नाही ते लगेच द्या, परिवाराला द्या. एकूण आकडा किती होतोय आणि सगळे सोयऱ्यांचं मग कायदा करा, मग मराठ्यांचं आंदोलन यशस्वी किती काळ जाईल? परिपूर्ण. त्याला काय एका दिवसात होऊ शकतं करायचं म्हणल्यावर, गाव लेवल एका दिवसात होऊ शकतं. गाव लेवलवर त्यांचे अधिकारी आहेत, गावापासून मंत्रालयापर्यंत एका दिवसात होऊ शकतं. तुम्ही 20 जानेवारीला निघाल्यापासून जरी केलं असतं तरीही आत्तापर्यंत पहिल्या दिवशी तुम्ही यादी लावा, दुसऱ्या दिवशी अर्ज भरून घ्या, तिसऱ्या दिवशी प्रमाणपत्र वाटा, होऊ शकतं. तो मुद्द्यावर तुम्ही ठाम आहात की जोपर्यंत प्रमाणपत्र दिलं जाणार नाही सगळ्यांना तोपर्यंत मागे हटणार? समाजाचं कल्याणच भाऊ माझ्या त्याच्या, मला समाजापेक्षा मोठं काय नाही. माझा समाज लय दिवसांनी एक झालेला आहे, मला समाजाचा विश्वास गमायचा नाही, माझा समाज मला फुटू बी द्यायचा नाही. आता म्हणजे चर्चेचा हा शेवटचाच मुद्दा आहे. आमच्यावरती येणारे संकट इथून पुढचे सुद्धा हे एकजुटीमुळे टाळणार आहे. आरक्षण तर हा विषयच आहे, परंतु आणखीन गंभीर विषय आहेत खूप काही. हां, तेही समाजाच्या पुढच्या काळात आमची एकजूट कामाला येणार आहे. नुसतं आरक्षण सुटला म्हणजे पुढचे प्रश्न संपले असं नाही आहे. पुढं आमच्या समाजावर लय संकट येतात, ते परतून लावायचं असले तर आम्हाला एकजूट असं ठेवणं आहे. त्यासाठी समाज महत्त्वाचा, सरकार महत्त्वाचं नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण शेवटी काहीतरी कुठल्या तरी निर्णयावर येणं अपेक्षित असतं आणि ते निर्णयावर येण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. मग आता तुम्ही इकडून ते तिकडून बोलताना मुंबई गाठील, हे असेच मराठी सहभागी होतील, असाच काळ जाईल असं वाटत नाही का? आम्ही संघर्षच करणार. वेळ जाऊ काय येऊ, जातीला द्यायचं म्हणलं तर आम्हाला पूर्ण वेळ काम करावंच लागणार. पूर्ण वेळ काम नाही केलं समाज कसा मोठा व्हायचा? संघर्ष हा करावा लागणार आहे. त्यामुळं आम्ही सगळी तयारी ठेवली, आता मरणाची सुद्धा ठेवली, याच्यापेक्षा काय ठेवायची? सरकारला मारायचं, माझा जर बळी द्यायचा आहे किंवा त्यांना घ्यायचा आहे तर मी द्यायला तयार आहे. पण पुढचं विषय तुम्हाला त्याच वेळेस कळेल आणि तुम्ही कळून बी घ्यावं. तुमच्या पोलीस बांधवांना विचारा, रस्त्यानं लोकांची काय शक्ती आणि मराठ्यांचे काय शब्द आहेत हे फक्त त्यांना विचारा. असं रक्त सळसळ केल्यासारखं मराठे तुटून रोडवर आलेत आणि मराठा आरक्षणच करतात फक्त. बाकी नेता आणि पक्ष काहीच दिसायला त्यांना तयार नाही. याच्यात तुम्ही भरडून जाऊ नका, ही सामच्या माध्यमातून विनंती आहे मला. सरकारने भरडू नका, आमचा हक्काच आहे ते द्या. नसता इथं सगळ्याची खरडपट्टी होणार आहे, सगळ्यांची, कोणाला सुट्टी राहणार नाही इथं. त्या लेकरा पुढं आता काहीच बघत नाही ते. आणि मी कोण आहे? मी लेकरूच या समाजाचं, म्हणून तर मरायला निघालो. तुम्ही बळीन पिळीन असं हल्लान फल्लान करायचा डोक्यात आणताल. तुमच्या आयुष्यातली चूक आणि आयुष्यातून माघार. एक शेवटचा प्रश्न विचारतो. आयुक्त आले होते सकाळी, मराठवाड्याचे विभागीय आयुक्त, आणि त्यांच्यावर सरकारी शिष्टमंडळ आलं होतं. त्यांच्याशी काय चर्चा झाली? त्यांनी काय मुद्दे समोर ठेवलेले आहेत आणि त्या मुद्द्यावर चर्चा पुढे जाऊ शकते का? आता पुढं जाईन का नाही ते नाही माहीत, पण ते रात्री आले 4:30ला. आपलं 4:30ला आमचं संपलं, 4च्या अंदाजात, 4-4:30च्या ते 5:45 वाजेपर्यंत चर्चा. आपण त्यांना आपले मुद्दे काय ठाम सांगितले असे ते ऐकले, लिहून घेतले आणि गेले. मुख्यमंत्री साहेबांशी सरकारशी बोलतो म्हणले, बोलतील.
आम्ही दार उघडे ठेवले करणं काम आहे तुमचं आणि आम्ही हक्क सोडून दुसरीकडे नाही मागितलं, हक्कातच मागितलं. आडमोठा भूमिका नाही, पण मी नाही हटत आता. माझा समाज ताकदीनं माग आहे आणि मी नोकरदार मराठा असेल, व्यावसायिक मराठा असेल, शेतकरी मराठा असेल, सामान्य मराठा असेल, नोकरदार मराठा असेल किंवा श्रीमंत असेल, या सगळ्यांच्याच लेकराला ते आरक्षण लागणार आहे आणि सगळ्याचंच राज्यापासून केंद्रापर्यंत भविष्य काढणार आहे, ते मोठे होणार आहेत. मी काय चुकीचं करतोय? माझा समाज कामं सोडून आशीर्वाद द्यायला त्यासाठीच येतोय. ज्या रस्त्यावर जातोय ना लाखात आहे. मी परत तेच सांगतो, तुमच्याशी खोटं बोलणं सोपं नाही. हो, तुमच्याशी खोटं बोलणं सोपं नाही. तुम्ही दूध का दूध पाणी का पाणी करीत असतात, मग ते कुणी असो. आज तुमच्या समोर लाखानं लोक आहेत. अहो, नगरमध्ये 5.5 लाखापेक्षा जास्त लोक असतील. याच्या क्षणात जमलेले लोक. सरकारला कळत नाही का? हे आमचे तळमळ आहे. सरकारला तेवढं बी कळत नाही की काय. म्हणून त्याच मुद्द्यावर तुम्ही ठाम आहात. चर्चेसाठी तयार आहेत, चर्चा केली पाहिजे आणि कुठंतरी तोडगा निघाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं आहे. कारण हे आंदोलन सरकारसाठी सोबतच महाराष्ट्रासाठी त्रासदायक ठरेल असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यामुळं आता या टप्प्यावर पुण्यामध्ये जर चर्चा झाली मार्ग निघू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि ही त्यांची भूमिका आता सरकार कशा पद्धतीनं पुढं घेऊन जातं, चर्चेनंतर काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, रांजणगाव, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.